नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही पहिलं साबण वापरलं होतं की आमचं? वापरलं होतं एक. मग काय झालं? ते मध्येच जरा शेतात जाण्यामुळे जास्त झालं हो. मला कशानं होईल तेच नेमकं कळालं नव्हतं, त्याच्यामुळे बंद केलं. लालसर होते मला होतात ना चेहऱ्यावर. चेहरा लाल पडतय आणि खाजवतय, घामते आल्यास. आणि साबण लावल्यावर कमी झालं ना? कमी झालं, पण साबण वापरायला आणि शेतात जायला एकच झालं आणि ते गहू काढला. नाही, शेतात जाण्याचा विषय नाही. साबण ऐका ना. ॲलर्जी होते. ऐका ना, हा हा साबणाची ॲलर्जी होणार नाही तुम्हाला. शेतात जा, कुठेही जा. हा हा त्याचा हा काहीच संबंध नाही तुम्हाला. एखाद्या ऐका, हा कसं असतं, एखाद्या तुम्हाला शेतात गेलात का, हा कुणाला काँग्रेसची ॲलर्जी होते, कुणाला कोणत्या घटकाची होते काही सांगता येत नाही. हा हा, कुणाला धुळीची पण ॲलर्जी होते. धुळीची काय सांगता येत नाही, पण उन्हात गेल्यास त्रास होई लागलाय आणि ती गहू काढल्यापासूनच जास्त मला झालं. कमी झाल्याला जास्त झालं आणखी. हा हा हा. गहू काढला ना शेतात. हा हा. तुम्ही मग ती ताक बंद केलं का पण? हो, टाक बंदच आहे की आता. हा, मग काय अडचण येणार नाही. तरी पहिले तीन तीन महिने झाले, मग कमी झालंय म्हणलं वापरावं. वांगासाठी काय तेच साबण का? वांग आहे म्हणलं का लालसर चट्टा आहे म्हणलं? वांग वांग दुसऱ्याला पाहिजे माझ्या बहिणीला. वांगला शेळीच्या दुधाची वापरा. पण तिचं हा कसं हा आहे तुम्हाला सांगतो, 30%च रिझल्ट येतो. ही साबण जेवढा रिझल्ट देते का हा हा तेवढा देत नाही. म्हणजे एखाद्याला येईन एखाद्याला नाही, काही सांगता येत नाही. म्हणजे आत्ताशिक सुरू झालेलं आहे ती. मग वांग काय, येणं मग काय अडचण नाही का ना. थोडं थोडं दिसायला लागले. हा, शेळीच्या दुधाची वापरा, लवकर जिरण.